प्रभू राजा, मी तुझ्या चरणाजवळ तुला विनंती करतो, आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकांची तू भेट घे. तुझं वचन आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये परमेश्वरात एक कार्यरत होऊ दे. प्रत्येक प्रकारच्या दुष्ट गोष्टीला, दुष्ट विचारांना अडखळण करणाऱ्या प्रत्येक गोष्टींना प्रभूजी तू दूर कर. तुझ्या वचनाच्या द्वारे तुझ्या प्रत्येक लेकरांची तू भेट घे राजा. तुझं सामर्थ्य प्रत्येकांना तू प्रदान कर राजा. आणि परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे अनेकांना तू आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. सुप्रियांनो, आजच्या या समयामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की आजची एक सुंदरशी वेळ परमेश्वराने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. आणि आज आम्ही पवित्र शास्त्रातून अशा एका विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत की ज्या गोष्टीची गरज जगातील प्रत्येक व्यक्तीला आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने जर आपल्या जीवनामध्ये या गोष्टी जर त्याने अवलंबल्या तर नक्की त्याचं जीवन अब्रामासारखं, परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या अनेक मोठमोठ्या नावांना आम्ही अभ्यासतो त्या नावासारखं त्या व्यक्तीचं जीवन परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. पवित्र शास्त्रातील एक वचन आम्ही वाचणार आहोत. आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये 1 पेत्र याचा अध्याय 2 आणि वचन 5. 1 Peter chapter 2 verse 5. 1 पेत्र याचा अध्याय 2 आणि वचन 5. तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात, ह्यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पणेसाठी तुम्ही पवित्र याजक जण व्हावे. आमेन. दैवाब करो, हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. हालेलुया. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील या वचनाला ज्या वेळामध्ये मी वाचतो, पेत्राने मंडळीला उद्देशून या पत्रात जी गोष्ट नमूद केलेली आहे ती फार महत्वपूर्ण गोष्ट आहे की आम्ही प्रत्येक जण आध्यात्मिक मंदिर आहोत. आणि आध्यात्मिक मंदिर आम्ही प्रत्येक जण रचले जात असताना आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आम्ही सर्वजण म्हणूया येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या द्वारे आध्यात्मिक मंदिर आहोत. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी आम्ही प्रत्येक जण पवित्र याजकगण व्हावे या उद्देशाने त्याने आम्हाला प्रत्येकांना येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्याने जोडलेला आहे. कारण आम्ही प्रत्येक जण देवाचे पवित्र मंदिर असे आहोत आध्यात्मिकरित्या. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे, या ठिकाणामध्ये एक शब्द आम्ही पाहतो की आध्यात्मिक यज्ञ आम्ही अर्पण करण्यासंबंधीने. अर्पण, ज्याला इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस म्हटलं जातं. सॅक्रिफाईस, बलिदान. आणि बलिदान या शब्दाला समानार्थी जे शब्द आहेत ते आहेत त्याग किंवा स्वार्थ त्याग, बळी देणे, यज्ञ किंवा अर्पण. ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये ही शब्द आम्ही पाहतो प्रियांनो, ह्या शब्दांना आम्ही पाहत असताना अनेक अशा गोष्टी आमच्या समोर येतील की अर्पण म्हणल्यानंतर, बलिदान म्हणल्यानंतर किंवा यज्ञ म्हणल्यानंतर पवित्र शास्त्र या वचनांना किंवा या शब्दांना एक वैशिष्ट्यपूर्ण महत्व पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. आणि ते या संबंधीने की प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. अर्पण किंवा बलिदान करणं, सॅक्रिफाईस, हा आमचा आजचा विषय आहे. बलिदान किंवा सॅक्रिफाईस किंवा त्याग किंवा बळी देणे किंवा यज्ञ किंवा अर्पण. ज्या वेळामध्ये आम्ही अर्पण करतो, ज्या वेळामध्ये आम्ही यज्ञ करतो, ज्या वेळामध्ये आम्ही त्याग करतो, त्यागाशिवाय पवित्र शास्त्र प्रियांनो पूर्ण होतच नाहीये. त्याग,
परमेश्वराने आपल्या स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला त्यागलं प्रियानो. हालेलुया. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राचा त्याग केला, आपल्या एकुलत्या एका पुत्राचं त्याने अर्पण केलं, त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचं बलिदान त्याने केलं, सॅक्रिफाईस त्याने केलं. आणि त्याच कारणाने प्रियानो आज आम्ही एकत्रित येऊ शकलो, कारण परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं बलिदान त्या वधस्तंभावरती त्याने केलं. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रात या अर्पणासंबंधी किंवा विविध प्रकारचे बलिदान पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात, आणि एकंदरीत 5 प्रकारचे बलिदान किंवा 5 प्रकारचे अर्पण पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आणि ते लेवियाच्या पुस्तकामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो, लेविया याचा अध्याय 1 वचन 1 ते 17 मध्ये हे पहिलं अर्पण आहे, ते आहे होम अर्पण. दुसरं अर्पण आहे लेवियाचं पुस्तक अध्याय 2 वचन 1 ते 16 मध्ये या ठिकाणामध्ये दिलेले अन्नार्पण. आणि तिसरं अर्पण आहे ते आहे लेवियाचं पुस्तक याचा अध्याय 3 वचन 1 ते 17 मध्ये शांतार्पण. आणि चौथा अर्पण आहे प्रियानो लेवियाचं पुस्तक 4 अध्याय वचन 1 ते 35 मध्ये, ते आहे पापार्पण. आणि 5वं अर्पण आहे प्रियानो लेवियाच्या पुस्तकामध्ये अध्याय 5 वचन 14 ते 19 मध्ये, आणि या ठिकाणामध्ये दिलेले आहे दोषार्पण. किती अर्पण आहेत? 5 प्रकारचे. 5 प्रकारचे सॅक्रिफाईस बलिदान अर्पण या ठिकाणामध्ये दिलेले आहेत. आणि याच संबंधीने पवित्र शास्त्र प्रियांनो आम्हाला संपूर्ण जुना करार याच्या अवतीभोवती आणि नवीन करार सुद्धा या अर्पणाच्या अवतीभोवतीच आम्हाला पाहायला मिळेल. कारण प्रियांनो, जसं पवित्र शास्त्र जो जुना करार आहे, तो जुना करार या अर्पणाला करण्यासंबंधीची आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना, परमेश्वराने यहुदी लोकांना परमेश्वराने देव केली. आणि हे अर्पण जर त्यांनी केले नाही तर प्रियांनो त्यांना ताडण केलं जायचं, त्यांना शिक्षा त्यांना मिळायची, आणि फार भयंकर पीडेतून प्रियांनो तो संपूर्ण परिवार, ते सर्व लोक जायचे. आणि म्हणून प्रियांनो, वर्षाला असतील, महिन्याला असतील, आठवड्याला असतील किंवा दररोज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण प्रियांनो ज्या ज्या विधीनुसार, ज्या ज्या नियमानुसार दिलेले आहेत, त्या प्रत्येक नियमानुसार, विधीनुसार ती अर्पण केली जायची. हालेलुया. सो ही अर्पण आम्हाला पवित्र शास्त्रातून शिकायला मिळतं की हे अर्पण नित्य करणं आवश्यक होतं. ही अर्पण किंवा ही बलिदानं नित्य केली जायची. परंतु आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर आता या सर्व अर्पणाला परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण त्याने केले. हालेलुया. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण त्याने एकदाच त्या वधस्तंभावरती केलं, आणि त्याच्याद्वारे प्रियांनो आता त्या सर्व अर्पणाची पूर्तता त्याने एकदाच एका ठिकाणामध्ये केली. आम्ही या गोष्टीला पवित्र शास्त्रातून आम्ही पाहूया. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 14 मध्ये, हिब्रू चॅप्टर 10 वर्स 14, इब्री 10 आणि वचन 14. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाचे पूर्ण केले आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे इब्री 10 आणि वचन 14 मध्ये की त्याने काय केलं आमच्यासाठी? पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. एकाच अर्पणाने. एकच अर्पण कोणतं करण्यात आलं? हालेलुया. वचन सांगतं की एकच अर्पण करण्यात आलं, आणि ते एकच अर्पण आमच्यासाठी, जगातील प्रत्येक मनुष्यासाठी ते अर्पण आहे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण, प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान, प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रियानो यज्ञ, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याग परमेश्वराने त्या वधस्तंभावरती केला. आणि जर आम्ही यशाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही वाचलं तर प्रियानो आम्हाला वचन सांगतं की परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राचा त्याग त्या ठिकाणामध्ये त्याने केला. त्याने त्याला त्यागलं. आणि का त्यागलं? पवित्र शास्त्र जर आम्ही वाचलं तर प्रियानो त्या ठिकाणामध्ये या गोष्टी स्पष्ट करतं की प्रियानो त्याने आपल्या एकुलता पुत्राचा त्याग यासाठी केला की आम्हाला प्रत्येकांना प्रियानो पापातून मोकळीकता मिळावी. कारण प्रभू येशू ख्रिस्तावरती सर्व जगाचा प्रियानो पाप परमेश्वराने आपल्या एकुलता पुत्रावरती लादलं होतं. सो प्रियानो, परमेश्वराने जर आपल्या एकुलता पुत्रावरती सर्व मनुष्याचं पाप, सर्व मनुष्याचं अपराध जर प्रभू येशू ख्रिस्तावरती आणले नसते तर प्रियानो आज सुद्धा प्रत्येक मनुष्य पापी, प्रत्येक व्यक्ती प्रियानो हा त्या पापाचं वेतन मरण या कारणाने प्रियानो प्रत्येक व्यक्ती
आपल्या जीवनामध्ये तो मरण पावला असता. आणि म्हणूनच प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राचा त्याग त्याने केला, कारण मनुष्याचं पाप प्रभू येशू ख्रिस्तावरती लादण्यात आलं होतं. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, यशाचं पुस्तक याचा अध्याय 53 आणि या ठिकाणामध्ये आम्ही काही वचन आम्ही पाहणार आहोत. वचन 1 पासून वाचा प्लीज. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्यापुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेल्या मनुष्याने टाकलेल्या क्लेशांनी व्यापलेल्या व व्याधीशी परिचित असलेल्या. वचन 4 पासून वाचा. खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मोहाप्रमाणे मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. त्याचे हाल केले तरी त्याने सोसिले. त्याने तोंड सुद्धा उघडले नाही. वधवयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. वचन 10. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की परमेश्वराने प्रियांनो त्याला त्यागलं. परमेश्वराने त्याच्यावरती ताडण त्याला केलं. देवाने त्याच्यावर प्रहार केला व त्याला पिडिले. याचं महत्वपूर्ण कारण की प्रत्येक मनुष्याला जे बलिदान मनुष्याने करायला पाहिजे होतं, जे सॅक्रिफाईस, जो त्याग मनुष्याने करायला पाहिजे, तो त्याग आता यापुढे त्याला करण्याची गरज नाहीये. किंवा त्याला ते बलिदान जे पवित्र शास्त्रामध्ये होमार्पण आहे, अन्नार्पण आहे, शांतार्पण आहे आणि त्याच प्रकारे पापार्पण आणि दोषार्पण, या प्रकारची जी अर्पण आहेत, या प्रकारची जी बलिदान आहेत, ही बलिदान आता मनुष्याला एकाच अर्पणाच्या द्वारे प्रियांनो परमेश्वराने परिपूर्ण केले. आणि ते अर्पण केवळ येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या द्वारे परमेश्वराने परिपूर्ण केले. सो प्रियांनो, हे अर्पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती करण्यात आल्यानंतर परमेश्वराने प्रियांनो प्रत्येक मनुष्याला या त्यागासंबंधी किंवा या बलिदानासंबंधी काही महत्वपूर्ण शिकवण पवित्र शास्त्रातून आम्हाला परमेश्वर देत आहे. एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की अनेक अशी उदाहरणे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतील की जी त्यागाची आहे, जी बलिदानाची आहे, सॅक्रिफाईसची आहे. की त्यांनी सॅक्रिफाईस केलं, त्यांनी त्याग केला किंवा त्यांनी बलिदान केलं, त्यांनी स्वार्थ त्याग त्यांनी केला, त्यांनी यज्ञ त्यांनी केला. आणि हा यज्ञ प्रियांनो खऱ्या अर्थाने या ज्या 5 अर्पण आहेत, या 5 अर्पणाला प्रियांनो ते दाखवतं. पहिला जे अर्पण आहे किंवा ते पहिलं जो त्याग आहे किंवा पहिलं जे बलिदान आहे ते आहे प्रियांनो पवित्र शास्त्रातून अब्रामाने केलेला आपल्या एकुलत्या एका मुलाचं म्हणजे इसाकाचं अर्पण. या पवित्र शास्त्रातील या भागाला जर आम्ही अभ्यासलं, उत्पत्ती याचा अध्याय 22 वचन 1 ते 19 मध्ये, या ठिकाणामध्ये प्रियांनो अब्रामाने आपल्या एकुलत्या एका मुलाचं अर्पण करण्यासाठी तो मोरिया देशामध्ये तो गेला. आणि त्या पर्वतावरती तो गेल्यानंतर प्रियांनो त्याने दुरूनच तो डोंगर पाहिला आणि त्या डोंगरावरती तो आपल्या मुलाला घेऊन इंधना समवेत प्रियांनो त्या डोंगरावरती तो जातो. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 22 वचन 1 ते 19, जेनेसिस चॅप्टर 22 वर्ड्स 1 to 19 या ठिकाणामध्ये या भागात आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाने आपल्या एकुलत्या एका मुलाचं अर्पण त्या ठिकाणामध्ये त्याने केलं. पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टीची स्पष्टता देतं की जर अब्रामाने आपल्या एकुलत्या एक मुलाचं प्रियांनो जर त्याने अर्पण केलं नसतं तर त्याला मोठे आशीर्वाद मिळाले असते का? परमेश्वराने त्याच्या बरोबर जो करार केलेला आहे तो करार अब्रामाला प्रियांनो कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अब्रामाने ही गोष्ट लक्षात ठेवत प्रियांनो परमेश्वरावरती त्याने विश्वास केला.
कारण ज्या वेळामध्ये परमेश्वराने त्याला पाचारण केलं, परमेश्वराने आपल्या बापाचं घर त्याला सोडायला सांगितलं, त्याच वेळेस अब्रामाने पूर्णपणे परमेश्वरावरती विश्वास केला आणि त्या विश्वासाची परिपूर्तता आम्हाला पाहायला मिळतं की त्याला संतती नसताना परमेश्वराने त्याच्या 100व्या वर्षी त्याला पुत्र संतती दिली आणि त्याचं नाव आहे इसाक. आणि त्या इसाकाला परमेश्वराने दिल्यानंतर परमेश्वराने अब्रामाला पारखण्यासाठी पियानो त्याला कसोटीस परमेश्वराने उतरवलं आणि परमेश्वराने त्याला म्हणलं की तुझा एकुलता एक मुलगा माझ्यासाठी तू अर्पण कर, त्याला तू स्वतःसाठी राखून ठेवू नको. आणि आम्ही पाहतो की अब्रामाने परमेश्वराच्या या कसोटीला तो खरं उतरला आणि त्याने परमेश्वराला आपल्या एकुलता एका मुलाला अर्पण करण्यासाठी तो मोराय पर्वतावरती तो गेला. आणि त्या ठिकाणामध्ये पियानो त्याने इंधन रचलं. इंधन रचल्यानंतर पियानो त्या ठिकाणामध्ये म्हणजे त्याने लाकडं रचले आणि त्यानंतर आपल्या मुलाच्या डोळ्यावरती त्याने पट्टी बांधून हात बांधून पियानो त्या लाकडावरती त्याने झोपवलं. आणि तो त्याच्यावरती जो सुरा आहे तो सुरा तो उगारणारच. त्या वेळामध्ये पियानो आकाशातून वाणी झाली की तू आपल्या एकुलता एका मुलाला इजा करू नको, तू त्याच्यावरती सुरा जो उगरलेला आहे तो चालू नको. आणि त्या ठिकाणामध्ये पियानो अब्रामाला परमेश्वराने एक एडका दाखवला आणि त्या ठिकाणामध्ये त्या एडक्याचं अर्पण करण्यात आलं. हालेलुया. सो पियानो हे जे बलिदान आहे, हे जे सॅक्रिफाईस आहे, ते आम्हाला दर्शवतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल. हालेलुया. आणि त्याचबरोबर आणखी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की मनुष्याच्या जागी पियानो परमेश्वराने अशा पशुचं अर्पण केलं की जो पशु त्या ठिकाणामध्ये अगोदर नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्या स्वरूपाचा आहे. आमच्या जागी पियानो परमेश्वराने देवाचा कोकरा त्या ठिकाणामध्ये त्याने अर्पण केला आणि तो कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. पियानो ते अर्पण परमेश्वराने इतकं अद्भुत केलं आणि म्हणूनच त्या ठिकाणामध्ये पियानो आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाने एक महत्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणामध्ये तो म्हणतो की परमेश्वर पाहून देणारा तो देव आहे. हालेलुया. परमेश्वर कसा आहे? यावे इरे तो परमेश्वर आहे, तो पाहून देणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वराने त्याला एक एडका त्या ठिकाणामध्ये पाहून दिला. सो परमेश्वर आज सुद्धा प्रियानो आम्हाला प्रत्येकांना पाहून देतो, परंतु प्रियानो त्या संबंधीची प्रियानो आमची प्रत्येकांची प्रियानो त्या अब्रामासारखी प्रियानो अर्पणाची आमची प्रत्येकांची जी वेळ असते ती अर्पणाची वेळ आम्ही कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अब्रामासाठी ही गोष्ट फार कठीण होती. अब्रामाला आपल्या एकुलता एका मुलाला प्रियानो बलिदान त्याचं देणं, त्याचं अर्पण करणं ही त्याच्यासाठी सोपी गोष्ट मुळीच नव्हती. हालेलुया. जर पियानो आपली एखादी प्रिय गोष्ट, प्रिय वस्तू जर आम्हाला कोणी मागितली तर आम्ही देतो का? नाही देत. परंतु अब्रामाकडनं आम्ही ही गोष्ट शिकू शकतो की अब्रामाने आपल्या एकुलता एका मुलाला स्वतःसाठी राखून नाही ठेवलं. योहान 3:16 आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियांनो, नवीन कराराचं प्रतिबिंब आम्हाला जुन्या करारामध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक गोष्ट प्रियांनो जुन्या करारामध्ये आम्हाला त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळेल. परंतु त्या व्ह्यूनी ज्या वेळामध्ये मी वाचतो, त्या व्ह्यूनी आम्ही पवित्र शास्त्राला देवाच्या आत्म्याने आम्ही पाहतो प्रियानो, त्या वेळामध्ये परमेश्वराच्या वचनाला आम्हाला एक एक उलगडा आम्हाला होत असताना प्रियानो आम्हाला लक्षात येईल. अब्रामाने आपल्या एकुलता एका मुलाचं अर्पण त्या पर्वतावरती केलं. परमेश्वराने सुद्धा प्रियानो आपल्या एकुलता एका मुलाचं म्हणजे पुत्राचं अर्पण त्या पर्वतावरती, कवटीच्या डोंगरावरती परमेश्वराने आपल्या एकुलता एका मुलाचं अर्पण त्याने केलं. त्यागाशिवाय प्रियानो अब्राम राष्ट्राचा पिता तो होऊ शकत नव्हता. बलिदानाशिवाय अब्रामाला जे आशीर्वाद मिळणार होते त्या आशीर्वादाला तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकत नव्हता. आणि जर आमची इच्छा आहे की आम्हाला अब्रामासारखे आशीर्वाद मिळावे तर प्रियानो आम्ही आमच्या प्रिय गोष्टी परमेश्वराला समर्पित कराल तर प्रियानो अब्रामासारखे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. अब्रामाचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे, परंतु प्रियानो अब्रामासारखं त्यागमय जीवन, अब्रामासारखं बलिदान देणारं जीवन आमचं जर असेल तर अब्रामासारखे आशीर्वाद आम्हाला मिळण्यापासून प्रियानो आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आमचे आशीर्वाद नक्की परमेश्वर आम्हाला देईल, परंतु प्रिय गोष्ट, प्रिय वस्तू, प्रिय मुलगा परमेश्वराला समर्पित करण्यास संबंधीचं प्रियानो अब्रामाचं जीवन आम्हाला शिकवतं. हालेलुया. हालेलुया.
अब्रामाने आपल्या प्रिय मुलाचं अर्पण केलं, परमेश्वराने आपल्या प्रिय पुत्राचं अर्पण परमेश्वराने केलं. हालेलुया. आम्ही आमच्या प्रिय गोष्टी परमेश्वराला अर्पण आम्ही करू का? त्यागू का? परमेश्वराला आम्ही सॅक्रिफाईस करू का? बलिदान आम्ही करू का? जर आम्ही करू तर नक्की अब्रामासारखे आशीर्वाद आमच्या जीवनात परमेश्वर नक्की देईल. हालेलुया. त्याच प्रकारे आणखी एक उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की एका स्त्रीने प्रियांनो देवाच्या याजकाला, देवाच्या प्रियांनो संदेशाला तिने जी मदत केलेली आहे ती मदत फार वैशिष्ट्यपूर्ण मदत आहे. आणि या संदेशाचं नाव आहे एलिया. हालेलुया. एलिया की ज्या वेळामध्ये तो एका नगरामध्ये तो गेला, त्या वेळ, तो जो वेळ आहे तो वेळ आहे प्रियांनो दुष्काळाचा वेळ. आणि त्या वेळामध्ये प्रियांनो एलियाने सांगितलं होतं की 3.5 वर्षापर्यंत पाऊस पडणार नाहीये. 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही ही गोष्ट एलियाने देवाच्या आत्म्यातून ही गोष्ट सांगितली. परंतु प्रियांनो एलिया संबंधीने प्रियांनो परमेश्वराने नियोजन अगोदरच केलेलं होतं. हालेलुया. आम्ही पाहतो की एलिया यार्देनाच्या पलीकडचा, यार्देना समोरचा करिंत ओहळा नजीक तो लपून राहिला होता. आणि त्या ओहळाजवळ तो त्या ओहळाचं पाणी तो प्यायचा. आणि त्याचबरोबर त्याला सकाळ संध्याकाळ कावळा काय करत होता? अन्न पुरवत होता. हालेलुया. कावळा काय करत होता? अन्न पुरवत होता. आता कावळा हा सगळ्यात धूर्त असा पक्षी म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो की तो इतर पक्ष्यांचं, इतर प्राण्यांचं आणि इतर लोकांचं प्रियांनो तो अन्न हिसकून तो उडून जाणारा पक्षी आहे. दुसऱ्यांचं स्वतः खाणारा आहे. आणि गोष्टी आपण ऐकल्यात ना. हालेलुया. सो अशा पक्षाच्या द्वारे परमेश्वराने एलियाची गरज पुरवली. सो परमेश्वर अद्भुत देव आहे, म्हणूनच त्याला अद्भुत म्हणलं जातं. हालेलुया. जिथून कोणती अपेक्षा नाही ना तिथूनच परमेश्वर करत असतो आमची मदत. जिथं अशक्य आहे ना तिथंच परमेश्वर शक्य करत असतो. आणि म्हणून परमेश्वर अशक्य गोष्टी करण्यासाठी तो समर्थ देव आहे. शक्य गोष्टी तर कोणी पण करेल ना, परंतु अशक्य गोष्टी करण्याचं सामर्थ्य राखणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. असं कोणीच नाहीये की जो समुद्र दुभांगू शकतो, परंतु माझा परमेश्वर आहे. हालेलुया. तो परमेश्वर इतका सामर्थ्यशाली आहे. परमेश्वर आपल्या लोकांचा निभाव लागण्यासाठी परमेश्वराने त्या मिस्रामध्ये आपल्या लोकांचा बचाव केला. परंतु प्रियांनो मिस्री सर्व लोकांवरती त्याने 10 पीडा आणल्या. यातली एक पीडा या इस्रायली लोकातील एकाही व्यक्तीच्या जीवनामध्ये, एकाही पशु आणि पक्षाच्या प्रियांनो कोणावरती ही पीडा आली नाही. परमेश्वराने इतका भेद त्या ठिकाणामध्ये केला. परमेश्वर हा समर्थ देव आहे. अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. आणि या ठिकाणामध्ये परमेश्वराने एलियाचा बचाव प्रियांनो एका पक्षाच्या द्वारे परमेश्वराने केला. कावळ्याच्या द्वारे परमेश्वराने त्याला अन्नाचा पुरवठा केला. हालेलुया. आता कावळा काय खातो आपल्याला माहिती आहे. परंतु प्रियांनो ज्या वेळामध्ये कावळा आणून देत असेल ते चांगल्यातलं चांगलं आणून देत होता परमेश्वर आहे. हालेलुया. सो आता आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर हा कावळा आणखी ठिकाणामध्ये आम्हाला आढळतो. कुठे आहे? जरा जोरदार टाळजत प्रिय आंटीसाठी. नोहाच्या वेळामध्ये हा कावळा बाहेर गेला, परत आलाच नाही. बरोबर आहे. आणि या ठिकाणामध्ये हा कावळा आम्हाला दिसतो. सो परमेश्वराने ज्या वेळामध्ये नियोजन करायचं ठरवलं ना, तर ते नियोजन परमेश्वर कुठूनही, कसंही, कधीही आणि अद्भुतरित्या परमेश्वर करून जातो. फक्त आम्हाला तसा विश्वास करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. जर एलियाची गरज परमेश्वर जर 3.5 वर्षासाठी जर परमेश्वर करत असेल, विचार करा. वचन सांगतं की एलिया आपल्या स्वभावासारखा त्याचा स्वभाव होता असं देवाचं वचन सांगतं. बरोबर आहे.
आपल्या स्वभावासारखा त्याचा स्वभाव होता. आपले म्हणजे आपला जसा स्वभाव आहे ना तसा स्वभाव. आपला स्वभाव कसा आहे असो, मी नाही विचारत, परंतु आपला जसा स्वभाव आहे ना तसा स्वभाव एलियाचा होता आणि एलियाच्या स्वभावासारखे आपण सुद्धा आहोत. जर एलियाची जर परमेश्वर 3.5 वर्ष पूर्ण करू शकतो, तर परमेश्वर आपली गरज पूर्ण नाही करू शकत का? हालेलुया. परंतु परमेश्वराच्या योजनेवरती आम्हाला विश्वास करणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या नियोजनावरती आमचा विश्वास असणं गरजेचं आहे. आता 3.5 वर्ष परमेश्वराने सांगायला त्याला सांगितलं, 3.5 वर्ष सांगून टाक की 3.5 वर्ष पाऊस होणार नाही. एलियाने हा विचार नाही केला माझं काय होईल. हालेलुया, हालेलुया. जे संदेश असतात ना ते संदेश ते या टाईप मध्येच असतात. ते स्वतःचा विचार नाही करत. परमेश्वराकडनं जो निरोप आलाय ना, परमेश्वराकडून जी गोष्ट त्याला सांगण्यात आली ते सांगणार, सांगून मोकळे होणार. दॅट्स इट. एलियाने परमेश्वरावरती विश्वास केला. परमेश्वराने त्याला सांगितलं, तू यार्देनाच्या जवळचा जो भाग आहे करिंत या ठिकाणामध्ये असलेला ज्या ओहळा आहे त्या ओहळाजवळ तू जाऊन लप. आणि त्या ठिकाणामध्ये एलिया जाऊन लपला. आता त्या ठिकाणच्या ओहळाचं पाणी सुद्धा आता आटलं. अब क्या होगा? पाणी आटलं, आता कावळा येणं सुद्धा बंद झालं असेल. आणि या ठिकाणामध्ये आता परमेश्वराने त्याला निरोप दिला की आता तू काय कर, मी सांगतो त्या नगरामध्ये तू जा. आणि तो चालत सिदोन येथील सारफत नगरात तो जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. पहिले राजे 17 अध्याय आणि वचन 8 पासून पुढे जर आम्ही वाचलं तर या गोष्टी आम्हाला लक्षात येतील. 1 किंग चॅप्टर 17 वर्स 8 to onwards. या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की परमेश्वराने अगोदरच नियोजन केलं होतं एलियासाठी. आम्ही सर्वजण म्हणूया, परमेश्वराने एलियाचं नियोजन अगोदरच केलं होतं. हालेलुया. आपल्यासाठी सुद्धा परमेश्वर अगोदरच नियोजन करतो. हालेलुया. जर एलिया म्हणला असता, नको आणखी मी जर खोदलं तर मला पाणी मिळेल, ओहळाचं पाणी आहे ना, ओहळ म्हणल्यानंतर ते पाणी सारखा त्याचा झरा चालू असेल. परंतु एलियाने म्हणला असतो, नको, मी थोड्या दिवस थांबतो आणि या ठिकाणामध्ये मी खोदेल म्हणजे मला पाणी मिळेल. आणि परमेश्वरा तू कावळ्याला काही दिवस आणखी पाठव. जमलं असतं का? परमेश्वराला फक्त एलियाचीच प्रियानो गरज माहिती नाहीये, परमेश्वराला त्या विधवा स्त्रीची सुद्धा गरज माहिती आहे. कोणाला कधी आशीर्वादित करायचं, कोणाला कोणत्या वेळामध्ये पुरवठा करायचा हे परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने एलियाला त्या विधवेच्या गरजेसाठी परमेश्वराने त्या विधवेच्या घरी परमेश्वराने पाठवलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं एलिया त्या ठिकाणामध्ये तो वाटेनेच असताना त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात प्यावायला थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणायला जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. पाणी आणायला चाललीये. पाणी आणायला जाता जातात एलिया परत आवाज देतो की तू काय कर, माझ्यासाठी एक भाकरीचा तुकडा घेऊन ये. दुष्काळाची वेळ आहे, दुष्काळाची वेळ आहे. आणि या दुष्काळामध्ये आता हा एक नवीन दुष्काळ आहे. आजची जरी ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवली की अगोदरच आपली फार भयंकर परिस्थिती चालू आहे. आणि या भयंकर परिस्थितीमध्येच आपल्याला आणखी काय करायचंय? कठीण आहे ना, कठीण आहे ना. परमेश्वर कठीण गोष्टीच करायला त्याला आवडतात. सोप्या गोष्टी करायला त्याने देवाचे लोक ठेवलेत. हो, विश्वासणारे सोप्या गोष्टी करायला ठेवलेत. कठीण गोष्टी, अवघड गोष्टी करायलाच परमेश्वराला आवडतात. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो या ठिकाणामध्ये ती जी विधवा स्त्री आहे ती कदाचित प्रार्थना करत असेल ना, आपल्या घरी प्रार्थना करत असेल, परमेश्वराकडे ती विनंती करत असेल की परमेश्वरा आता दुष्काळ आहे आणि दुष्काळ पडलेला आहे
आता माझ्या घरातलं जे पीठ आहे ते सुद्धा संपायला आलंय आणि माझ्या घरातली जी तेलाची कुप्पी आहे ती सुद्धा आता आटायला आली आहे, त्याचं तेल सुद्धा संपायला आलंय. परमेश्वरा तू सहायता कर, तू मला मदत कर. कदाचित त्या विधवा स्त्रीची ती प्रार्थना असेल आणि ती प्रार्थना ऐकून परमेश्वराने आता एलियाला तिच्याकडे पाठवलं. या गोष्टी पवित्र शास्त्रात दिलेल्या नाहीये, परंतु आम्ही थिओलॉजिकली ज्या वेळामध्ये वचनाकडे मी पाहतो ना, त्या वेळामध्ये आम्हाला या गोष्टी लक्षात येतात की कदाचित तिची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि परमेश्वराने आता एलिया संदेशाला तिच्या घरी पाठवला. आणि जसा एलिया संदेशाला म्हणतो की पाणी दे आणि त्यानंतर म्हणतो भाकरीचा तुकडा मला घेऊन ये, ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ, मग मरू. आणि मग मरू. सगळं तिने सांगून टाकलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो तिने ही गोष्ट ओळखली की हा देवाचा संदेश आहे, तो देवाचा व्यक्ती आहे. परंतु या ठिकाणामध्ये ती जी गोष्ट बोलत आहे, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ. हालेलुया. तिने शपथपूर्वक सगळ्या गोष्टी खऱ्या सांगून टाकल्या देवाच्या माणसाजवळ. काय सांगितलं तिने? माझ्या घरामध्ये भाकर नाहीये, परंतु मुठभर पीठ आहे आणि कुपीमध्ये थोडस तेल आहे. मी काडक्या गोळा करायला आल्या आणि आता मी काडक्या गोळा करून मी घरी जाऊन भाकर बनवेल, मी खाईल आणि माझा मुलगा सुद्धा खाईल आणि नंतर आम्ही मरू. एलिया तिला म्हणाला भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. एलियाचे शब्द या विधवा स्त्रीने ऐकायला पाहिजे होते की नव्हते पाहिजे? ऐकायला पाहिजे होते की नव्हते पाहिजे? ऐकायला पाहिजे होते की नव्हते पाहिजे? ऐकायला पाहिजे होते आणि तिने ऐकलं. कारण आम्ही पुढे वाचतो म्हणून आम्हाला माहिती आहे की तिने ऐकलं. बरोबर आहे. परंतु अनेक असे पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो उतारे आहेत, अनेक अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्याचं पुढं काय झालं माहिती नाहीये. हालेलुया. जशी एक नवीन करारामध्ये एक स्त्री आहे, ती सुद्धा वयोवृद्ध आणि ती सुद्धा विधवा आहे आणि ती मंदिरामध्ये 2 टोल्या ती टाकते. 2 टोल्या. तिचं पुढं काय होतं माहिती नाहीये. राईट. आणखी एक विधवा स्त्री, तिचा एकुलता एक मुलगा, तो सुद्धा जिवंत होतो. प्रभू येशू ख्रिस्त तिला त्या मुलाला जिवंत करतो, परंतु पुढं काय होतं आम्हाला माहिती नाही. परंतु या ठिकाणामध्ये जी लिखाण आहे, या सारफतच्या विधवेबद्दल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही सांगतो की तिने ऐकायला पाहिजे होतं, तिने ऐकलं सुद्धा. असो. सो आम्ही एक महत्वपूर्ण गोष्ट या अध्यायामध्ये, या वचनामध्ये मला पाहायला मिळतं की तिने जर ऐकलं नसतं तर मेली असते. बरोबर आहे. ऐकल्याने काय झालं? वचन आम्हाला सांगतं, जर आम्ही पुढे वचनामध्ये जर वाचलं तर पुढे काय झालं आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो पृथ्वीवर पर्जन्य वृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझ्या पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुप्पी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुप्पी ही आटली नाही. वचन 16 पर्यंत या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पीठ सुद्धा संपलं नाही आणि कुप्पीतलं तेल सुद्धा आटलं नाही. कशाने? कशाने? ओके, ऐकल्यामुळे आणि तिने त्याग केल्यामुळे, तिने बलिदान केल्यामुळे, तिने अर्पण केल्यामुळे
जर तिने म्हटलं असतं मी जे थोडंसं पीठ आहे, मूठभरच पीठ आहे आणि थोडंसंच तेल आहे, आता मी खाऊन घेऊ आणि आता मी मरून जाऊ, कारण आता पुढं काय होणार आहे मला काहीच माहिती नाही, कारण आता संपूर्ण ठिकाणामध्ये दुष्काळच आणि दुष्काळ आहे, दुष्काळच आहे, दुष्काळच आहे. मला कोणीच देणार नाहीये, माझ्याकडे सुद्धा काहीच नाहीये, आणि यातल्या यात माझ्याकडे आता मूठभरच पीठ आहे आणि यातून सुद्धा एक छोटीशी भाकर करून मला तुम्हाला द्यायची, हे कसं शक्य होईल? ही गोष्ट शक्य होणार नाहीये. परंतु तिने त्या दासाचं, त्या सेवकाचं, त्या संदेशाचे शब्द तिने ऐकले आणि त्या संदेशाने काय म्हणलं की इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुप्पी आटणार नाही. या शब्दावरती तिने विश्वास केला आणि तिने त्याग केला. काय त्याग केला? जे स्वतःला खायचंय, जे मुलाला खाऊ घालायचंय, त्यातून तिने एक छोटीशी भाकर करून तिने त्या संदेशाला तिने आणून दिले. आणि वचन काय सांगतं वचन 16 मध्ये की परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुप्पी ही आटली नाही. केव्हा ही गोष्ट घडली? तिने त्याग केल्यानंतर. त्यागाशिवाय ही गोष्ट शक्यच नव्हती. जर तिने त्याग केला नसता, तिने म्हणलं असतं नको, इतकंच आहे ना, थोडंसंच आहे ना, माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी पुरं आहे, 1-2 दिवस तरी आम्ही जगू आणि नंतर आम्ही मरू, ती नंतरची गोष्ट, परंतु आता मला ती पुरेल. हालेलुया. आता मला ते पुरेल, आता मला याची गरज आहे, आता मला याची आवश्यकता आहे. आता जर मला नाही मिळालं, आता जर माझ्या मुलाला नाही मिळालं, तर तो मला भाकर मागेल, तो मला पाणी मागेल आणि मी त्याला काय देईल? या गोष्टीचा तिने विचार केला का? कदाचित हे प्रश्न तिच्या मनात सुद्धा आले असतील. मनुष्य आहे. परंतु एकीकडे तिच्या कानामध्ये जे शब्द तिने ऐकलेत ना, त्या शब्दावरती तिने विश्वास केला आणि त्या शब्दावरती विश्वास करत तिने त्याग केला आणि त्या त्यागाच्या जोरावरती, त्या बलिदानाच्या जोरावरती, त्या अर्पणाच्या जोरावरती, त्या सॅक्रिफाईसच्या जोरावरती त्या सर्व दुष्काळामध्ये तिच्या मडक्यातलं पीठ संपलं नाही आणि जे कुप्पीतलं तेल आहे ते सुद्धा आटलं नाही. संपूर्ण प्रियानो त्या दुष्काळामध्ये परमेश्वराने त्या सारफतच्या विधवेचं परमेश्वराने पुरवठा केला, पूर्तता केली. तोच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सुद्धा पूर्तता करणारा परमेश्वर आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागतं? त्याग करावं लागतं. मुलाला द्यायचंय आणि स्वतःला खायचंय, त्याच्या अगोदर संदेश त्याला द्यायचंय, तरच आशीर्वाद आहे. हालेलुया. तरच आशीर्वाद त्या सारफतच्या नगरातल्या त्या विधवेला मिळालं. इतर सुद्धा विधवा त्या सारफतच्या नगरामध्ये असतील, परंतु याच स्त्रीच परमेश्वराने का बरं नियोजन केलं असेल? का नियोजन केलं असेल? क्या बात आहे. अनेक जे स्कॉलर आहेत ते स्कॉलर या संबंधीने सांगतात की तिचा जो मुलगा आहे, हा मुलगा जो योना संदेष्टा म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, हा तो योना संदेष्टा आहे. हालेलुया. अभ्यासानुसार या गोष्टी ते मांडतात, या गोष्टीवरती विश्वास करतात. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराची जी योजना असते ना, ती आम्हाला सुरुवातीला कधीच कळत नाही. हालेलुया. परमेश्वराची योजना आम्ही प्रत्येकाने प्रियांनो ज्या वेळामध्ये त्या ठिकाणामध्ये आम्ही पोहोचतो ना, मग कळायला लागतं की परमेश्वराची योजना ही पूर्वी माझ्यासाठी अशी होती. हालेलुया. आणि म्हणून आम्ही परमेश्वराच्या योजनेनुसार प्रियांनो आम्ही विश्वास करणं गरजेचं आहे. आणि अर्पणाच्या द्वारे, या त्यागाच्या द्वारे, या बलिदानाच्या द्वारे, या सॅक्रिफाईसच्या द्वारेच सारफतच्या नगरातल्या या स्त्रीला संपूर्ण दुष्काळामध्ये परमेश्वराने तिचं नियोजन केलं, तिच्यासाठी पुरवठा परमेश्वराने केला. ओके, आता 2 उदाहरणं आम्ही पवित्र शास्त्रातील जुन्या करारातून आम्ही पाहिले. नवीन करारातून पाहूया.
आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याग फक्त मोठेच करतात असं नाही, त्याग करण्यासाठी प्रियांनो लहान लेकरं सुद्धा पुढे आहे. परंतु त्याच्यासाठीची जी अटॅचमेंट आहे ना, ते अटॅचमेंट असणं फार गरजेचं आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योहान कुशवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 1 ते 13 मध्ये, जॉन चॅप्टर 6 वर्स 1 to 13 या ठिकाणामध्ये एक घटना मला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त 5,000 लोकांना जीव घालतो या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे. 5,000 लोकांना जीव घालणे, आता काहीच नाही त्यांच्याकडे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त 5,000 लोकांना जीव घालतो. म्हणून मी अगोदरच सांगितलं की ज्या अशक्य गोष्टी आहेत ना, ज्या अवघड गोष्टी आहेत ना, त्याच गोष्टी करायला परमेश्वराला, प्रभूला फार आवडतं. हालेलुया. शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की तुम्ही यांना जेवू घाला, तुम्हीच त्यांना खावायला द्या. परंतु आम्ही वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन आम्ही वाचूया, वचन 4 पासून पुढे. यहुद्याचा वल्हांडण सण जवळ आला होता, तेव्हा येशू दृष्टीवर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, ह्यांना खावायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांना ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, ह्यांच्यातील एकाकडे थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. त्यांच्या शिष्यापैकी एक जण म्हणे, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. ओके, किती भाकरी आहेत? अहो 2 आहेत का 5 आहेत सांगा, ठरवा एकदा. हा ओके, हा किती भाकरी आहेत? 5 भाकरी आणि 2 मासे. शिष्यांना प्रश्न पडला की आता 5,000 लोकांना अन्न कसं द्यायचं, त्यांना जीव कसं घालायचं. संध्याकाळची वेळ आहे आणि आता ही गोष्ट शक्य नाही की मार्केटमध्ये जायचं आणि तिकडनं विकत आणायचं आणि इतक्या लोकांना द्यायचं. कारण इतक्या लोकांसाठी जर अन्न पाहिजे तर ती मुबलक पाहिजे, पुष्कळ पाहिजे, आणि इतकं अन्न लगेच उपलब्ध होणार नाहीये. आणि त्या कारणाने ते प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणू लागले की या लोकांना पुरेल इतकं अन्न आपल्याकडे नाहीये. यांच्यातील परीक्षा पाहण्याकरिता त्याने म्हणले, कारण आपण काय करणार हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाही. त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे. कोण आहे? सर्वजण आणखी एकदा. ओके, जे मोठं नाही करू शकत ना, ते लहान लेकरं करून मोकळे होऊन जातात बरं का. हालेलुया. लहान लेकरांच्या संबंधीने पवित्र शास्त्र आम्हाला अनेक गोष्टी सांगतं, शिकवतं. परंतु या ठिकाणामध्ये या लहान मुलाने जी कृती केली ती कायम स्वरूपाने पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आली. प्रियांनो, ही कृती लहान लेकराच्या जीवनातून आम्हाला शिकवते की मोठ्यांनी सुद्धा अशा प्रकारची कृती करणं गरजेचं आहे. बलिदान, सॅक्रिफाईस या शब्दाचा अर्थ मी पाहिला, त्याग, स्वार्थ त्याग, बळी देणे, यज्ञ करणं किंवा अर्पण करणं. आता या लेकराने काय केलं? काय केलं या लेकराने? या मुलाने काय केलं? या लहान मुलाने त्याग केला. या लहान मुलाने 5 भाकरी आणि 2 मासाळ्या तो घेऊन आला, परंतु त्याने म्हणलं की या इतक्या कशा सगळ्यांना पुरणार. येशू त्यांना म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा ते जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. किती पुरुष? मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की पवित्र शास्त्राच्या वेळामध्ये फक्त पुरुषांचीच गणती केली जात होती. विचार करा की सर्वात अधिक संख्या ही स्त्रियांची असते. आता सुद्धा तशीच स्थिती आहे, बरोबर आहे. त्या वेळामध्ये सुद्धा स्थिती तशीच होती. कुठल्याही मंडळीमध्ये तुम्ही जा, पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त तुम्हाला दिसेल. आणि त्या वेळामध्ये सुद्धा अशी स्थिती असेल. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये
जे स्कॉलर आहे ते म्हणतात 20,000 पेक्षा जास्त लोकसंख्या त्या ठिकाणामध्ये असेल आणि या इतक्या लोकांना अन्न देणं ही गोष्ट अशक्य होती सर्व शिष्यांना. आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा ते जर अन्न विकत घ्यायला गेले असते तर ते सुद्धा त्यांना मिळालं नसतं, पैसे असून सुद्धा त्यांना मिळालं नसतं. ऐन वेळेला कुठली गोष्ट अरेंज होत नाही ना, बरोबर आहे. जर एखादा कार्यक्रम करायचा, जर 5 लोकांचं जेवण जर आपल्याला बनवायचं, कमीत कमी 2 दिवस अगोदर आपण नियोजन करतो आणि इतक्या 1000 लोकांचं नियोजन करायचंय तर पियानो पुष्कळ वेळ यांच्यासाठी लागला असता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त अशक्य गोष्ट करायलाच प्रभूला सुद्धा आवडतं. हालेलुया. या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, याच्या अगोदर याच्या नंतर अशक्यच गोष्टी प्रभूने केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती आहे? एका पंगू व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त बरं करतो. हा 38 वर्ष त्या तळ्याजवळ तो बसत होता. ही अशक्य गोष्ट. 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्त जेव घालतो, ही गोष्ट अशक्य होती. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालतो, ही गोष्ट सुद्धा इतरांना अशक्य होती. हालेलुया. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलेले अशक्य गोष्टी आहेत त्या गोष्टी इतरांनी पाहून पियानो येशूवरती विश्वास त्यांचा इतका वाढला की त्यांनी त्यानंतर आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी पियानो पूर्णपणे समर्पित केलं. आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य जे प्रेषित आहेत. हालेलुया. सो या लहान मुलाने जो त्याग केला, जर त्याने त्याग केला नसता तर काय झालं असतं? विचार करा, 5 भाकरी आणि 2 मासेच नसते त्या ठिकाणामध्ये, काय झालं असतं? काय झालं असतं? अहो, सर्व लोक भुकेले राहिले असते, बरोबर आहे. ज्या 12 टोपल्या उरल्या त्या 12 टोपल्या सुद्धा उरल्या नसत्या. हा चमत्कार या अध्यायामध्ये सुद्धा आला नसता. हालेलुया. सो आपण ज्या वेळामध्ये एखादी लहान कृती त्यागाची करतो ना, ती कृतीची नोंद पियानो परमेश्वराकडे नक्की होते, नक्की होते. आता या लहान मुलाचं नाव या ठिकाणामध्ये दिलेलं नाहीये. काही ठिकाणामध्ये नाव दिलेलं असतात, काही ठिकाणामध्ये नाव दिलेलं नाहीये. जिथं नाव नाहीये तिथं आपण स्वतःला आम्ही घेतलं पाहिजे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की लहान मुलांसारखं जोपर्यंत आपण होत नाही, त्याच्याकडे येत नाही, तोपर्यंत आमचा स्वीकार करत नाही. आम्ही लहान लेकरांसारखं होणं गरजेचं आहे. आम्ही त्याग करतो तर पियानो त्याच्याद्वारे मोठ्या गोष्टी घडल्याशिवाय राहत नाही. या लहान मुलाने त्याग केला आणि त्या बलिदानाच्या द्वारे, त्या त्यागाच्या द्वारे, त्या अर्पणाच्या द्वारे पियानो हे 5,000 पुरुष आणि सर्व मंडळी जेवून पियानो 12 टोपल्या त्या ठिकाणामध्ये उरल्या. तुम्ही सुद्धा जर तुमच्या जीवनामध्ये त्याग करता तर पियानो मोठे आशीर्वाद तुम्हाला तर मिळतात, तुमच्या बरोबर इतरांना सुद्धा प्रभू तृप्त करतो आणि त्याच्याबरोबर जे राखून ठेवलेले आशीर्वाद आहेत ते तुमच्या शिदोरीच्या स्वरूपाने तुम्हाला मिळतात. हालेलुया. पेरणी किती केली, त्याग कितीचा केला? 5 भाकरीचा आणि 2 मास्यांचा, आणि उरले किती? 12 टोपल्या उरल्या. सो तुम्ही ज्या वेळामध्ये तुम्ही त्याग करता, ज्या वेळामध्ये तुम्ही पेरणी करता पियानो, त्या वेळामध्ये मोठे आशीर्वाद परमेश्वर तुमच्यासाठी राखून ठेवतो. हालेलुया. हा त्याचा पुरावा आहे. त्या लेकरांनी 5 भाकरीच्या ऐवजी आता किती भाकरी सोबत घेऊन गेला असेल? 2 मासळ्याच्या ऐवजी किती मासळ्या तो आपल्या बरोबर घेऊन गेला असेल? क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो त्यागाशिवाय या गोष्टी अशक्य आहेत. त्याग, सॅक्रिफाईस, बलिदान, अर्पण, याच्याशिवाय या गोष्टी अशक्य आहेत. अब्रामाने त्याग केला, सारफत नगराच्या विधवेने सुद्धा त्याग केला, त्या लहान मुलाने 5 भाकरी आणि 2 मासांचा सुद्धा त्याग केला. आम्ही सुद्धा जर आमच्या जीवनामध्ये त्याग करतो तर पियानो आम्ही सुद्धा आशीर्वादाचं कारण ठरतो. आम्ही पाहूया की आता आजच्या विश्वासणाऱ्याने कोणत्या प्रकारचा त्याग, कोणत्या प्रकारचं अर्पण, कोणत्या प्रकारचं बलिदान, कोणत्या प्रकारचं सॅक्रिफाईस त्याने आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. म्हणजे आजचा विश्वासणारा त्या सारफतच्या नगरातील त्या विधवा स्त्री सारखा आशीर्वादित होईल. अब्रामासारखे आशीर्वाद आजच्या विश्वासणाऱ्याला मिळेल. त्या लहान मुलासारखे आशीर्वाद आजच्या विश्वासणाऱ्याला मिळेल.
परंतु त्यासाठी त्याला त्याग करणं, त्याला बलिदान करणं, त्याला सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी आम्ही पाहूया. रोमकरासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 1 मध्ये, रोमन चॅप्टर 12 वर्स 1, रोम 12:1 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? म्हणून बंधजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. सो आता आम्हाला जे अर्पण करायचंय ते अनविजिबल आहे, जे डोळ्यांनी दिसणारं अर्पण नाहीये, तर डोळ्यांनी न दिसणारं असं अर्पण आम्हाला अर्पण करायचंय. हालेलुया. डोळ्यांनी न दिसणारं अर्पण आम्हाला परमेश्वराला अर्पित करायचंय. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? आध्यात्मिक सेवा आमची आहे, आणि ही आध्यात्मिक सेवा प्रत्येक व्यक्तीची इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण आपली आध्यात्मिक सेवा ही वैयक्तिक आहे प्रत्येकांची. कारण वचन सांगतं की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. कोणाची आहे? प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक सेवा आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक सेवा याच्या संबंधीने प्रत्येक व्यक्तीने काय काय अर्पण करायला पाहिजे, काय काय त्याग करायला पाहिजे, काय काय सॅक्रिफाईस करायला पाहिजे, काय काय बलिदान करायला पाहिजे. पहिलं बलिदान, पहिलं अर्पण स्वतःचं. हालेलुया. स्वतःचा त्याग, स्वतःचं बलिदान, स्वतःचं अर्पण आम्ही कसं करू शकतो? मी तुम्हाला विचारतोय, आम्ही स्वतःचा त्याग कसा करू शकतो? ओके. आणखी स्वतःची इच्छा, स्वतःचे विचार, स्वतःचे निर्णय, या सगळ्या गोष्टीचा त्याग करणं, स्वतःचं नाकार करणं आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालणं, प्रियानो, आम्ही स्वतःचा त्याग त्याद्वारे आम्ही करू शकतो. हालेलुया. ही गोष्ट जितकी सोपी ऐकायला वाटते ना, तितकी ही गोष्ट मुळीच सोपी नाहीये. परंतु हा त्याग किंवा हे अर्पण केल्याशिवाय आम्ही परमेश्वराला संतोषू शकत नाही, देवाला आम्ही आनंदित करू शकत नाही. परमेश्वराला संतुष्ट करायचं तर आम्हाला स्वतःचा त्याग करावाच लागेल. आम्हाला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी परमेश्वराला द्यायच्या. हालेलुया. सो आम्ही दानिएलाच्या जीवनातून आम्ही पाहतो की त्याने स्वतःचा त्याग केला. कधी त्याग केला? वचन सांगतं की त्याने मिष्टान्नाचा त्याग त्याने केला. जे आवडणारं जे अन्न आहे ना, ते अन्न त्याने खाल्लं नाही खाल्लं त्याने. वचन सांगतं की जे साधारण जेवण आहे, एकदम शाकभाजी असं म्हणलेलं आहे, ते त्याने खाल्लं. म्हणजे मिष्टान्न असेल, त्यामध्ये आलं, मिष्टान्नामध्ये नॉनव्हेज सुद्धा आलंय, त्याच्यामध्ये गोडधोड सुद्धा आलं. जे प्रिय आहे ना, त्या सगळ्या गोष्टीचा त्याने त्याग केला. स्वतःचा त्याग आम्हाला करायला, प्रियानो, आम्ही शिकलं पाहिजे. आणि जो व्यक्ती स्वतःचा त्याग करायला शिकतो, परमेश्वर त्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. दानिएलाला प्रियानो जे प्रगटीकरण होतं, ते प्रगटीकरण फार अद्भुत आहे. भविष्य काळाच्या अनेक गोष्टी परमेश्वराने त्याला दाखवलेल्या आहेत. आणि या प्रगटीकरणाच्या गोष्टी, प्रियानो, अशाच त्याला मिळालेल्या नाहीये, तर त्याने स्वतःचा त्याग केला, म्हणूनच या गोष्टी त्याला मिळाल्या. त्यानंतर आम्ही आणखी एक त्याग करायला पाहिजे. आजच्या विश्वासणाऱ्याने वेळेचा त्याग. हे एक परमेश्वराला आवडणारं, प्रियानो, एक मोठं बलिदान आहे, एक मोठं अर्पण आहे, मोठं सॅक्रिफाईस आहे. आम्ही वेळेचा त्याग आमच्या जीवनामध्ये आम्ही करतोय का? की सर्व वेळ आम्ही स्वतः खर्च करतोय? हालेलुया. हालेलुया. सर्वचा सर्व वेळ आपल्यालाच पाहिजे, प्रियानो. ही गोष्ट आमचे आशीर्वाद आम्हाला मुकण्यासाठी कारणीभूत ठरतात. जर सगळा वेळ जर आम्ही स्वतः खर्ची करतो, तर परमेश्वराकडून मिळणारे आशीर्वाद मिळतील का? मिळतील का? परमेश्वराचं वचन सांगतं, जे देवाचं आहे ते देवाला द्या. मग देवाचं काय? वेळ नाही का त्याचा? हालेलुया. वेळ देवाचा नाहीये का? परंतु आम्ही देवाचा वेळ आम्ही देवाला देतो का? हालेलुया. हालेलुया. देवाची विशेष कृपा आपल्यावरती आहे बरं का. का बरं मी सांगतो माहिती आहे?
कारण अनेक अशा मंडळात की फक्त रविवारीच त्या ठिकाणामध्ये प्रार्थना होते, परंतु प्रभूची आपल्यावरती कृपा आहे की आठवड्यातून 2-2, 3-3, कधी कधी 4-4 सभा असतात, मीटिंग्स असतात. ही कृपा नाही तर काय. हालेलुया. ही परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही अधिक त्याच्या सहभागितेमध्ये, अधिक आम्ही त्याच्या सानिध्यतेमध्ये असावं. ती संधी जर तो आम्हाला उपलब्ध करून देतोय तर परमेश्वराची कृपा आपल्यावरती आहे. तर आपल्याला वाटतंय की आपण घरी सुद्धा परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये, सहभागितेमध्ये आहोत, ती सुद्धा परमेश्वराची कृपा आहे. परंतु सहभागितेमध्ये येऊन जो आशीर्वाद मिळतो, जो अभिषेक मिळतो, जी अनुग्रह आमच्या जीवनामध्ये होतो प्रियांनो, तो अनुग्रह घरी राहून एकट्याला ती गोष्ट मिळत नाहीये. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो ही विशेष प्रकारची कृपा आपल्यावरती आहे. आणि म्हणून मी विनंती करेल की जो वेळ परमेश्वराने आम्हाला दिला ना, तो वेळ देवाला आम्ही द्यायलाच पाहिजे. किती जण कामाला जाता प्लीज? ओके. कंपनीत किती जण जाता? कंपनी जाता कोणी? ऑफिस, शाळा, कॉलेज. ओके. सिस्टर टीचर आहे. आणखी कंपनीत कोणी जातं? ओके. कंपनी तुमची? ओके. ठीक आहे. गॅरेज आहे. किती वाजता तुम्हाला जावं लागतं? ओके. किती वाजता जाता तुम्ही? ओके. आणि जर उशिरा गेलात तर हाफ डे लागतो. गुड. दॅट्स इट. तुम्ही समजूतदार आहात. मला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. का मी तिथं वेळेवरती जातो? ओके. कारण आपल्याला त्या ठिकाणाहून पैसा मिळतो. आणि जर आपला हाफ डे त्या ठिकाणामध्ये जर लागेल तर आपलं नुकसान होईल. प्रियांनो, आम्ही ही गोष्ट एकदम क्लिअर आम्हाला समजते की ज्या ठिकाणून आम्हाला लाभ होतो, ज्या ठिकाणून आम्हाला काहीतरी मिळणार आहे, त्या ठिकाणामध्ये आम्ही वेळ देतो. परंतु परमेश्वराचं स्थान, परमेश्वराचं मंदिर, परमेश्वराचं भवन हे असं स्थान आहे की या ठिकाणामध्ये आम्हाला एक आत्मिक डिसिप्लिन, आत्मिक आम्हाला असं वळण लागणार आहे की या ठिकाणातून सैतानाला माहिती आहे की जर याला एक आत्मिक वळण लागेल तर माझं नुकसान होईल आणि या व्यक्तीला लाभ होईल. आणि म्हणून प्रियांनो, तो आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी करतो ना की आम्ही देवाच्या वेळेला वेळ आम्ही देत नाही. हालेलुया. देवाच्या वेळेला आम्ही वेळ द्यायलाच पाहिजे. 11चा वेळ आहे ना, आम्ही 10:30लाच येऊन बसलं पाहिजे. हालेलुया. बोलू येशू मसीह की. कारण या ठिकाणामध्ये जी गोष्ट तुम्हाला मिळेल ना, ती गोष्ट इतकी अद्भुत मिळेल की तुम्हाला ही गोष्ट जगामध्ये कुठेच मिळणार नाहीये. कारण लाभाच्या गोष्टी या ठिकाणामध्ये प्रभू आम्हाला देतो. कुठल्या नुकसानाच्या गोष्टी मिळतात आपल्याला? परमेश्वराच्या भवनामध्ये आल्यानंतर कुठल्या गोष्टी नुकसानाच्या आपल्या जीवनामध्ये? अहो, आत्मिक उन्नती होते, बौद्धिक उन्नती होते, मानसिक उन्नती होते, मानसिक आधार आपल्याला मिळतो, आत्मिक आधार आपल्याला मिळतो, आत्मिक शांती आपल्याला मिळते. आणखी काय काय? डिसिप्लिन मिळतं. हालेलुया. अनेक गोष्टी की ज्या परमेश्वराच्या भवनामध्ये आल्यानंतर वेळेच्या संबंधीने प्रियांनो आम्ही त्या करायला लागू, त्या वेळामध्ये परमेश्वर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये देईल. हालेलुया. आता काही जण म्हणतील की रविवारी एकच सुट्टी असते. हालेलुया. रविवारी एकच सुट्टी आणि पाळक साहेब तुम्ही म्हणता 11 वाजताच या. कसं शक्य आहे? कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. हालेलुया. काही मिळवायचं तर आम्हाला काही द्यावं लागेल, काही बलिदान करावं लागेल, काही सॅक्रिफाईस करावं लागेल, काही अर्पण करावं लागेल, त्याच वेळेस आम्हाला मिळेल. जर तुम्ही एक आठवडाभर जर तुम्ही दररोज जर तुम्ही लेट गेला, हाफ डे हाफ डे हाफ डे हाफ डे, किती हाफ डे झाले? 6 हाफ डे झाले. 6 म्हणजे 3 दिवसांची तुमची नुकसान झालंय. विचार करा, फार मोठं नुकसान आहे. आता मजुरी सुद्धा चांगलीच मिळते सगळ्यांना. 700 ते 1000 रुपयापर्यंत मजुरी मिळते. राईट? 1000 रुपये कंपनीमध्ये.
ठीक आहे, 500 रुपये काही जणांची मजुरी असेल, 3 दिवसांची मजुरी 1500 रुपये चालली आहे, मोठं नुकसान आहे. आम्ही जर परमेश्वराच्या भवनामध्ये येण्यासाठी जर आमचा वेळ आम्ही जाऊ देतो, त्या त्यागाला जर आम्ही करत नाही ना, तर आम्ही आमचं आत्मिक मोठं नुकसान आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो. जे सुरुवातीपासून असतात ना त्यांच्यामध्ये आणि जे आधीमध्ये येतात ना त्यांच्यामध्ये आत्मीयतेमध्ये सुद्धा फरक आहे. विश्वासामध्ये सुद्धा फरक आहे. सॉरी टू से, परंतु ही गोष्ट सत्य आहे. परंतु प्रभू आम्हाला संधी देतो, प्रभू आम्हाला संधी उपलब्ध करून देतो आणि प्रभूची इच्छा आहे की आम्ही अधिक आशीर्वादित व्हावा. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. त्यागाशिवाय या गोष्टी शक्य नाहीये. आणखी एक त्याग आम्हाला करायचा आहे, हा त्याग आहे झोपेचा. हालेलुया. किती जण वचन वाचता बरं रोज? हालेलुया. रोज बर का? हालेलुया. परंतु अनेक जण आम्हाला सांगतात की पाळक साहेब, ज्या वेळामध्ये मी बायबल घेतलं आता मध्ये लगेच झोप. वाक्य पूर्ण केलं तुम्हीच. म्हणजे बऱ्याच जणांना असंच होतं. आणि टीव्ही समोर बसल्यावर उडून जाते आणि मोबाईल हातात असल्यानंतर झोप तर येतच नाही, विचारूच नका. बरोबर आहे. सो जर आम्ही हा त्याग करायला लागलो, हे आमचं आध्यात्मिक यज्ञ आहे आमच्यासाठी. झोपेचा त्याग, झोपेचा त्याग जर आम्ही केला आणि त्या वेळामध्ये देवाच्या वचनाला आम्ही वाचलं, त्या वेळामध्ये जर आम्ही प्रार्थना केली, तर प्रियांनो अनेक अशा गोष्टी की ज्या परमेश्वराला आमच्याशी बोलायच्या असतात, त्या गोष्टी त्या वेळामध्ये बोलल्या जातात. ही गोष्ट आम्हाला करणं गरजेचं आहे. हालेलुया. आजच्या विश्वासणाऱ्याला आणखी एका गोष्टीचा त्याग करणं गरजेचं आहे, सोशल मीडियाचा त्याग. हा पॉइंट माझा नव्हता, परंतु परमेश्वराने आता मला ती गोष्ट दिली की ही गोष्ट बोलली पाहिजे. सोशल मीडिया जी आमच्यासाठी चांगल्यासाठी आहे, परंतु त्याचं एक लिमिटेशन आहे. प्रत्येक गोष्टीचं एक लिमिटेशन असतं, एक सीमा असते. आणि त्या सीमेच्या वर जर कुठली गोष्ट गेली तर ती गोष्ट घातक असते ना, राईट? साखर गोड असते, परंतु ती किती खाल्ली पाहिजे, ती शरीरामध्ये किती गेली पाहिजे, त्याची सुद्धा एक सीमा आहे. डॉक्टर म्हणतात की 2 चमचे साखर तुमच्या संपूर्ण शरीरासाठी एका दिवसामध्ये पुरे आहेत. 2 चमचे फक्त. जास्त खाल्ली तर काय होईल, राईट? आता फक्त आपण साखर खातोय म्हणून साखर आपल्या शरीरात चालली असं नाही बरं का. अनेक असे पदार्थ आहेत की ज्यातून साखर आपल्या शरीरामध्ये जाते. आपण चहा पिलो नाही, गोड नाही खाल्लं तरी साखर आपल्या शरीरामध्ये जाते. ओके. सो विचार करा की जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये लिमिटेशनने पाहिजे, जर ती अतिरिक्त जर जाते, अतिरिक्त जर ती शरीरामध्ये जाते, तर ती नुकसानकारक ठरते. सो सोशल मीडिया जी चांगल्यासाठी बनवण्यात आली की जे दूर दूर असणारे नातेवाईक त्यांच्या संपर्कामध्ये आपण राहावं, त्यांच्याबरोबर आपलं हितगुज व्हावं, आपलं त्यांच्याशी बोलणं व्हावं, त्यांच्याशी संपर्क आपला कायम राहावा, याच्यासाठी त्या सोशल मीडियाला बनवण्यात आलंय. मित्र असतील, मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, शेजारी असतील, यांच्याबरोबर आपण टच मध्ये राहावं याच्यासाठी. परंतु आज या तंत्रज्ञानाचा उपयोग फार भयंकर वाईट गोष्टीसाठी केला जातोय. आणि म्हणून आजच्या पिढीतील विश्वासणाऱ्यांना सोशल मीडियाचा त्याग करणं सुद्धा गरजेचं आहे. हा त्याग त्याच्यासाठी आत्मिक यज्ञ आहे, आत्मिक बलिदान त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की आपण सोशल मीडिया वापरतोय, परंतु त्याचं एक लिमिटेशन आम्ही स्वतःला टाकलं पाहिजे. एक सीमा आम्ही स्वतः त्याला टाकली पाहिजे. हालेलुया. गेल्या दिवसामध्ये अनेक अशा ट्रेंड्स येऊन गेल्या
आणि त्याच्यामध्ये अनेक जण वाहून सुद्धा गेले. स्वतःला सांभाळा, स्वतःला सावरा. आम्ही स्वतःला सावरलं पाहिजे. हालेलुया. एक ट्रेंड आला होता मध्यंतरी. हा, ओके. आणखी एक ट्रेंड आला होता की ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. हा, ते व्हिडिओ फक्त मी बघितले बरं का, मी नाही केलं ते. आणि ऍक्च्युली जर एखादा ट्रेंड येतो ना, त्या गोष्टी बरोबर आपण स्वतःला वाहून नाही घ्यायचं, नाही वाहून घ्यायचं. जर आपण स्वतःला वाहून घेतो तर आपल्यात आणि जगातल्या लोकांमध्ये काही फरक नाहीये. आम्ही स्वतःला राखायचंय, स्वतःला सांभाळायचंय. प्रभूचं वचन सांगतं, जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. आणि जर आमच्यामध्ये जर मोठा आहे तर आम्ही लहान आहोत का? आम्ही सुद्धा मोठेच आहोत त्याच्या कारणाने. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आपण सुद्धा मोठे आहोत आणि मोठे आहोत तर लहान सहान गोष्टी करणं टाळायचे, त्यागायचे आहेत आणि ट्रेंडच्या मागे मुळीच लागायचं नाहीये. हालेलुया. आणखी एक फार ट्रोलिंग एका याला मी बघितली की एका मुलाने एका मंचावरती तो उद्धटपणे तो बोलत होता आणि त्या मुलाला फार ट्रोलिंग करण्यात आलं. एक जर एखादी गोष्ट सुरू झाली ना तर लोक त्या गोष्टीला थांबवायलाच तयार राहत नाही. प्रत्येक जण आपलं आपलं मत, आपापल्या गोष्टी मांडायला लागतो. परंतु प्रियांनो, आम्ही या प्रवाहामध्ये का बरं वाहून जायला लागतो? हा प्रवाह इतका चांगला आम्हाला दिसतो, खरंच तो प्रवाह इतका चांगला आहे का? नदीचं पाणी आम्हाला वरती कसं दिसतं? कसं दिसतं? नितळ दिसतं, स्वच्छ दिसतं. परंतु जसं ते पाणी वरती शांत दिसतं ना, जर तुम्ही नदीच्या खाली जर खोल जर तुम्ही गेलात ना, लक्षात येईल की तिचा प्रवाह किती फास्ट आहे. सोशल मीडिया तशीच आहे. जितकं ते चांगलं दिसतं ना, त्याच्या खोल जर तुम्ही गेलात, आणि मी विशेष करून प्रत्येकानं विनंती करेल, सोशल मीडियावरती आपले पर्सनल फोटो मुळीच शेअर करू नका. फार भयंकर आपण अशा युगामध्ये आहोत, फार भयंकर युगामध्ये आपण आहोत की हे युग, ही वेळ, हा काळ फार भयंकर बनलेला आहे आपल्यासाठी. म्हणून सोशल मीडियाला हाताळताना आम्ही स्वतःला राखलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. चांगल्यासाठी ती गोष्ट दिली, चांगल्याच उपयोग आपण त्याचा करायला पाहिजे. परंतु आम्ही त्याचा नाहक जर आम्ही त्याचा वापर करतो तर त्याचा त्रास आपल्याला आणि आपल्या बरोबर परिवाराला झाल्याशिवाय राहणार नाही. सो हा एक त्याग आम्ही आमच्या जीवनामध्ये आजच्या विश्वासणाऱ्यांनी करायला पाहिजे. त्याच प्रकारे आम्ही आणखी एक त्याग आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. तो त्याग आहे प्रियांनो इतरांचा त्याग. इतरांचा म्हणजे प्रभूला महत्व देणं. आपल्याला प्रार्थनेला निघायचंय आणि त्या वेळामध्ये त्याच वेळामध्ये पाहुणा येतो. होतंय ना असं? बऱ्याच वेळेस होतं. आणि आपण काय म्हणतो मग? काय म्हणतो त्या वेळामध्ये? हा, नंतर भेटल्यानंतर सांगितलं जातं, पाहुणे आले होते आणि म्हणून येताने आलं, नळाला पाणी आलं म्हणून येताने आलं. हा एक मोठा त्याग आहे आपल्या औरंगाबाद शहरासाठी. आम्ही त्या वेळामध्ये महत्व कोणाला देतोय? जर आम्ही त्या पाहुण्याला म्हणतो तुम्ही थोडा वेळ थांबा, किंवा मी प्रार्थनेहून आल्यानंतर तुमच्याशी बोलेल, मला प्रभू महत्वाचा आहे, मोठं कोण आहे हो? मग तरी सुद्धा त्या व्यक्तीसाठी आम्ही थांबतोय. हा, लांबून आलाय, खूप दिवसांनी आला, जवळचा नातेवाईक आहे, दूरचा नातेवाईक आहे, पत्नीकडचा नातेवाईक आहे, पतीकडचा नातेवाईक आहे, नवीन सोयरीक होणार आहे. अहो, त्याच दिवशी का बरं बोलत आहे तुम्ही? त्याच वेळेस का बरं आपण नियोजन करतो प्रार्थनेच्या वेळातच? प्रभूला तुम्हाला भेटायचंय, प्रभूला तुम्हाला भेटायचंय. त्याच्या भेटीसाठी आम्ही का आतुर नाही होत? त्या मनुष्यापेक्षा प्रियांनो आमचा प्रभू मोठा आहे. आम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे. हा त्याच जर आम्ही करायला लागलो, परमेश्वर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहतो. परंतु बऱ्याच वेळेस आम्ही विचार करतो, मग कसं वाटेल त्या पाहुण्याला, मग त्याला वाईट वाटेल, मग तो माझ्याबद्दल काय विचार करेल, तो मग चार चौघांना जाऊन सांगेल.
अहो सांगू द्या, तुम्ही किती जरी चांगले वागलेत ना, लोक तुमच्याबद्दल कधी चांगलं सांगणार नाही. सांगतील का? कधी असं सांगितलं का त्या व्यक्तीने माझ्यासाठी इतका पाहुणचार केला? नाही सांगणार. उलट भाजीमध्ये मीठ कमी होतं सांगतील. राईट. मी सांगितलं अशी भाजी पाहिजे, तशी भाजी नाही मिळाली. बरोबर आहे. म्हणून आम्ही चांगली अपेक्षा मुळीच या जगाकडून करू शकतच नाही. नाहीच करू शकत. जेवू घाला तुम्ही, परंतु ते सांगतील मला चहा नाही पाजली त्याने. बरोबर का? सो आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला महत्व द्यायला पाहिजे आणि इतरांचा त्याग आम्ही करून प्रियांनो, हा एक त्याग आम्हाला करता यायला पाहिजे. त्यानंतर आणखी एक त्याग आहे, तो त्याग आहे प्रियांनो आमच्या पैशांचा त्याग. परमेश्वर आम्हाला एका उदाहरणातून ही गोष्ट शिकवू इच्छितो की परमेश्वराला पवित्र शास्त्रातून एक महत्वपूर्ण गोष्ट प्रभू शिकवू इच्छितो. आणि हे एक मोठं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळेल की एक विधवा एक स्त्री आहे आणि ही वयोवृद्ध एक स्त्री आहे की ती परमेश्वराच्या मंदिरी जाते आणि ती मंदिरी जाऊन परमेश्वराच्या त्या मंदिरी ती जाऊन अर्पण ती देते. आणि ते अर्पण किती आहे? फक्त 2 टोल्या. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 41 ते 44 मध्ये ह्या घटना आम्हाला पाहायला मिळतात. मार्क चॅप्टर 12 वर्स 41 टू 44 या ठिकाणामध्ये आता बऱ्याच वेळेस अनेकांना विचार येतो की परमेश्वर गरीबातल्या गरीब व्यक्तीकडनं त्याला घ्यायला आवडत नाही का? की परमेश्वराला नकोय का? काय वाटतं? काय वाटतं? क्या बात आहे. जर पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर 2 प्रकारचे विभाजन पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतील, जुना करार आणि नवा करार. जुन्या करारामध्ये प्रियांनो ही गोष्ट ऐच्छिक नाहीये, ऐच्छिक नाहीये, तर ती कंपल्सरी आहे, करावीच लागणार आहे. नवीन करारामध्ये ही ऐच्छिक आहे. कशी करायची? अंतःकरणातून. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, तो आपला परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने काय कर? प्रीती कर. अंतःकरणातून करायची आहे, ऐच्छिक आहे आणि ऐच्छिक असल्या कारणाने त्याचे मोठे आशीर्वाद सुद्धा आहे. हालेलुया. आम्ही संतुष्ट अंतःकरणाने ज्या वेळामध्ये प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या कार्यासाठी, कामासाठी जर आम्ही करतो तर याचे मोठे आशीर्वाद प्रियांनो ऐच्छिक वृत्तीने प्रियांनो अनेकांना परमेश्वराने देव केलेले आहेत. आणि या ठिकाणामध्ये या स्त्रीला प्रियांनो या कृतीला करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने तिला पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला पाहिल्यानंतर वचनात आम्हाला पाहायला मिळतं, येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे टाकत आहेत हे पाहत होता. काय करत होता प्रभू येशू ख्रिस्त? काय करत होता? ओके, प्रभू येशू ख्रिस्त पाहत होता म्हणजे तो ऑब्झर्व करत होता या गोष्टी. कोण किती टाकतंय. परंतु प्रभूचं वचन आम्हाला आणखी एक सांगतं की जर तू उजव्या हाताने टाकतोय तर डाव्या हाताला कळू देऊ नकोस. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये उभा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त पाहतोय की लोक काय काय टाकतायत, किती किती टाकतायत. हालेलुया. आता या घटनेला आम्ही वेगवेगळ्या व्ह्यूजनी पाहू शकतो बरं का. वेगवेगळ्या व्ह्यूजने आम्ही याच्याकडे पाहू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त पाहतोय ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे परमेश्वर पिता सुद्धा स्वर्गातून पाहतोय की आम्ही किती टाकतोय, काय टाकतोय, कसं टाकतोय. हालेलुया. आता अशा सुद्धा नोटा येतात बरं का, सांगेल मी तुम्हाला की त्या कुठंच नाही चालू शकत. असो. हालेलुया. मी फक्त माहितीसाठी सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये ऑब्झर्व करतोय, येशू ख्रिस्त पाहतोय आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एका स्त्रीला पाहिलं. ही गरीब स्त्री आहे, गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे एक दमडी टाकली.
कशी आहे ती? कशी आहे? पहिली गोष्ट ती गरीब आहे, दुसरी गोष्ट ती विधवा आहे. तर काय भयंकर स्थिती असेल या स्त्रीची. गरीब सुद्धा आहे आणि विधवा सुद्धा आहे. आणखी वचन आम्हाला सांगतं की तिने 2 टोल्या टाकल्या, म्हणजे 1 दमडी तिने टाकली. तेव्हा त्याने त्या आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो की हे जे भांडार टाकत आहे त्यापेक्षा त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. 2 दमड्या अधिक आहे का? 2 दमड्या अधिक आहेत का? 2 टोल्या अधिक आहेत का? म्हणजे 1 दमडी म्हणले त्याला. 2 टोल्या म्हणजे 1 दमडी आहे. या अधिक आहेत का? जगिक दृष्टिकोनातून अधिक आहेत का? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं तिने अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले. सर्वांनी कसं टाकलं? भरपुरीतून थोडस टाकलं. परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते, म्हणजे आपली